हाय फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. सध्या आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा चॅप्टर स्टडी करत आहोत आणि त्यामध्ये आपण लास्टच्या लेक्चरला मेन्स्ट्रुअल सायकल डिटेलमध्ये स्टडी केली. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर गॅमेटोजेनेसिस. आता गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय, तर आपण आतापर्यंत जे पाहिलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्मची डेव्हलपमेंट केली जाते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हमची डेव्हलपमेंट केली जाते, बरोबर. मग जी स्पर्मची डेव्हलपमेंट किंवा ओव्हमची डेव्हलपमेंट होते ही कुठल्या प्रोसेसनी होत असते तर दॅट इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. मग हे गॅमेटोजेनेसिस कसं होत असतं हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. मग ज्यावेळेला गॅमेटोजेनेसिस आपण बोर्डसाठी स्टडी करतो त्यावेळेला हार्डली ह्याच्यावरती 3 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, पण तुम्हाला ह्या डायग्राम पेपरला मे बी देऊन त्याचे लेबल्स विचारले जाऊ शकतात, कारण असं एकदा बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पडलेला होता. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय स्टडी करायचं बघा, गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय. तर गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ अ गॅमेट्स. मग आता गॅमेट्स म्हणजे काय तर जर आपण ह्युमन बॉडीला स्टडी केलं तर ह्युमन बॉडीमध्ये 2 प्रकारचे सेक्सेस सापडतात हे आपल्याला माहिती आहे. मग कोणकोणते सेक्सेस असतील तर एक मेल आणि एक फिमेल. मेलमध्ये स्पर्म डेव्हलप होत असतो, फिमेलमध्ये ओव्हम डेव्हलप होत असतो. मग ह्या दोघांची जी डेव्हलपमेंट होत असते ही डेव्हलपमेंट एकसारखी होत असते का तर नाही. म्हणून इथं काय केलं आपण ह्याचं डिवायडेशन केलेलं आहे आणि ह्या दोघांची डेव्हलपमेंट होण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज द गॅमेटोजेनेसिस. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सेक्स ही जे गॅमेटोजेनेसिस आहे ही गॅमेटोजेनेसिस पुन्हा 2 फेजेसमध्ये डिवाइड केलेली आहे. तर ती फर्स्ट कुठली असेल तर स्पर्मॅटोजेनेसिस आणि सेकंड असेल ooजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय तर नावातच मिनिंग लिहिलेलं आहे. तर मेल बॉडी ज्यावेळेला आपण पाहतो तर मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जो मेल गॅमेट असतो हा कुठला असतो तर स्पर्म असतो आणि स्पर्मची जी काही डेव्हलपमेंट होत असते ही डेव्हलपमेंट ज्या प्रोसेसनी होते दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पर्मॅटोजेनेसिस. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर फिमेलमध्ये असणारा ओव्हम. त्या ओव्हमलाच ऑर नाव शब्द काय असेल तर एक असं म्हटलं जातं. मग ह्या ओव्हमची जी काही डेव्हलपमेंट होत असते ह्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे ooजेनेसिस. ठीक आहे. मग आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये काय पाहणार आहोत तर स्पर्मॅटोजेनेसिस आणि ooजेनेसिस ह्या दोन्ही प्रोसेस एकसारख्याच होत असतात का तर त्याचा आन्सर काय असेल नाही. कारण तुम्ही जर ह्या डायग्राम कंपॅरेटिव्हली पाहिल्या असतील तर तुम्हाला इझिली ह्याचं उत्तर लक्षात येईल. आता ह्या दोन्ही प्रोसेस एकसारख्या का नाही आहेत तर एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण स्पर्मॅटोजेनेसिस स्टडी करतो तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये ही जी मदर सेल आहे ही मदर सेल ॲट ए टाईम सर्वात शेवटी 4 स्पर्म फॉर्म करू शकते. म्हणजे एका मदर सेलपासून शेवटी काय झालेलं आहे 4 स्पर्म तयार झालेले आहेत. आणि सेम अशीच डायग्राम आपण जर फिमेलमध्ये कम्पेअर केली तर फिमेलच्या बॉडीमध्ये जी मदर सेल असते ही मदर सेल लास्टला ॲट ए टाईम फक्त एकच ओव्हम डेव्हलप करते. म्हणजे ही जी मदर सेल आहे ही मदर सेलच्या 4 सेल फॉर्म करते, त्यातली एकच सेल काय असते फर्टिलाइज्ड असते आणि बाकीच्या ज्या अदर 3 असतात ह्या नॉन फंक्शनल असतात. सो दीज आर कॉल्ड ॲज द पोलर बॉडीज. हा खूप मोठा फरक ह्या दोघांमध्ये आहे. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये एका मदर सेलपासून ॲट ए टाईम 4 स्पर्म फॉर्म होतात आणि ooजेनेसिसमध्ये एका मदर सेलपासून ॲट ए टाईम एकच ओव्हम डेव्हलप होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण स्पर्मॅटोजेनेसिस आणि ooजेनेसिस ह्या दोन्ही स्टेज जर पाहिल्या तर ह्या दोन्ही स्टेजेसमध्ये जी काही डेव्हलपमेंट होते ही त्याच्या फेजेस होतात. ह्या फेजेस 3 आहेत ह्या सेम आहेत. मग त्या कुठल्या फेजेस असतील तर फर्स्ट असेल मल्टिप्लिकेशन फेज, त्यानंतर सेकंड असेल ग्रोथ फेज आणि थर्ड कुठली असेल तर मॅच्युरेशन फेज. नावातच मिनिंग लिहिलेलं आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, इथं एक सेल डिव्हिजन होते, सेल डिव्हिजनमध्ये काय होणार आहे सेलचं डिवायडेशन होणार आहे. ग्रोथ फेजमध्ये काय होणार आहे ज्या काही सेल्स डिवाइड झालेल्या आहेत त्या सेलचं मॅच्युरेशन होणार आहे, त्या सेल्स ग्रोथ होणार आहे आणि त्या ज्या ग्रोथ झालेल्या सेल्स असतील ह्या सेल्स काय होतात मॅच्युअर्ड होतात. ठीक आहे. आता त्यानंतर ह्या ज्या 3 फेजेस आहे ह्या 3 फेजेस आपण जर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये कम्पेअर केला तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय होणार आहे मल्टिप्लिकेशन फेजमध्ये जी मदर सेल असते जिला काय म्हटलं प्रीमॉर्डियल सेल असं म्हटलेलं आहे, जी डिप्लॉइड असते ही मदर सेल काय होते फर्स्ट मायटॉसिसनी डिवाइड होते. म्हणजे ही जी मल्टिप्लिकेशन फेज आहे इथं काय होतं मायटॉसिस सेल डिव्हिजन होते. म्हणजे आपल्याला एक पॉईंट आणखीन मिस होतो इथं. आपल्याला आणखीन एक काय लक्षात ठेवायचं आहे तर स्पर्मॅटोजेनेसिस आणि ooजेनेसिस ह्या दोन्ही ज्या फेज दोन्ही स्टेजेस आहेत ह्या दोन्ही स्टेजेसमध्ये दोन्ही सेल डिव्हिजनचा यूज केला जातो. एक आहे मायटॉसिस, एक आहे मिओसिस. आता मायटॉसिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे एका सेलचे 2 भाग पडतात आणि मिओसिसमध्ये एका सेलचे 4 भाग पडतात. मग ज्या वेळेला तुम्ही स्पर्मॅटोजेनेसिस असेल किंवा ooजेनेसिस स्टडी करत असाल तर तिथे
इथं लक्षात काय ठेवायचं आहे, तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये सुद्धा आणि oogenesisमध्ये सुद्धा 2 मायटॉसिस आणि 1 मिओसिस कंप्लीट होतं. तसंच oogenesisमध्ये सुद्धा 2 मायटॉसिस आणि 1 मिओसिस कंप्लीट होत असतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता पुन्हा वळूया. जर आपण समजा स्पर्मॅटोजेनेसिसकडे गेलो तर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये काय होतं बघा, ही जी मदर सेल आहे, प्रीमॉर्डियल सेल आहे, ही जी डिप्लॉइड असते, ही पहिल्यांदा फर्स्ट मायटॉसिसनी डिवाइड होते. मायटॉसिसनी डिवाइड झाली की 2 सेल्स फॉर्म होतात आणि 2 सेल्स फॉर्म झाल्या की त्याची पुन्हा सेकंड मायटॉसिस होते आणि सेकंड मायटॉसिस झाल्यानंतर ही जी प्रायमॉर्डियल सेल्स असतात हा डेव्हलप होऊन कशामध्ये कन्वर्ट होतात, तर स्पर्मॅटोगोनियामध्ये. ही जी स्पर्मॅटोगोनिया ज्यावेळेला फॉर्म होतात त्यावेळेला ही मल्टिप्लिकेशन फेज कंप्लीट होते आणि त्यानंतर ही जे स्पर्मॅटोगोनिया असतात ह्या ग्रोथ फेजमध्ये एंट्री करतात आणि ग्रोथ फेजमध्ये ह्या स्पर्मॅटोगोनियाचं ग्रोथ होते आणि त्याचं डेव्हलपमेंट कशामध्ये होते, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये होते. म्हणजे हे जे डिप्लॉइड असतात हे आहे तसेच डिप्लॉइड फॉर्म होतात, म्हणजे त्याची ग्रोथ होत असते. आता ज्यावेळेला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स पाहतो त्यावेळेस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये पुन्हा मिओसिस नावाची फर्स्ट फेज कंप्लीट होते आणि फर्स्ट फेज फॉर्म झाल्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स आर कन्वर्टेड इंटू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणखीन काय लक्षात ठेवायचं आहे, तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स आहे जो डिप्लॉइड असतो हा ज्यावेळेला फर्स्ट मिओसिसमध्ये पास होतो त्यावेळेला जो डिप्लॉइड असणारा प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स असतो हा कन्वर्ट होतो हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्समध्ये. हे तुम्हाला इथं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हॅप्लॉइड असणारा सेकंडरी स्पर्मॅटोसाइट ज्यावेळेला मॅच्युरेशन फेजमध्ये एंट्री करतो त्यावेळेला हा काय होतो, सेकंड मिओसिस नंतर हॅप्लॉइड अशा स्पर्मॅटिडमध्ये कन्वर्ट होतो आणि ह्या स्पर्मॅटिडचं डेव्हलपमेंट होते, मॅच्युरेशन होतं आणि सर्वात शेवटी काय होतं, हॅप्लॉइड असे स्पर्मॅटोझोआ फॉर्म होतात. मग हे स्पर्मॅटोझोआ आहेत, या स्पर्मॅटोझोआला ऑल नाव काय असेल, स्पर्म असेल. म्हणजे ह्यांच्यामध्ये जी मदर सेल असते हे डिप्लॉइड असतं. ह्या डिप्लॉइड अशा मदर सेलपासून काय होतं, हॅप्लॉइड असे स्पर्म फॉर्म होतात. म्हणजे एका मदर सेलपासून ॲट ए टाईम 4 हॅप्लॉइड असे स्पर्म फॉर्म होऊ शकतात आणि स्पर्मचं ऑल नाव काय असेल, स्पर्मॅटोझोआ. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ह्याला कंपॅरेटिव्ह आपण ज्यावेळेला oogenesis स्टडी करतो त्यावेळेला oogenesisमध्ये सुद्धा सेम कंडिशन होते, फक्त फरक काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं, ह्याची जी मदर सेल आहे प्रायमरी जर्मिनल सेल असते, म्हणजे जर्मिनल इपिथेलियल सेल असते, ही काय होते फर्स्ट मायटॉसिसमध्ये पास होते. फर्स्ट मायटॉसिसमधून पास केले की याचे 2 सेल्स फॉर्म होतात जे डिप्लॉइड असतात. त्यानंतर पुन्हा सेकंड मायटॉसिस होतं, तिथं सुद्धा ओगोनिया फॉर्म होतो, हा सुद्धा कसा आहे, डिप्लॉइड आहे. त्यानंतर हा ओगोनिया ग्रोथ फेजमध्ये एंट्री करतो. ग्रोथ फेजमध्ये ओगोनियाचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्रायमरी oocytesमध्ये होतं जो डिप्लॉइड असतो. मग पुन्हा ग्रोथ झाल्यानंतर जो डिप्लॉइड असणारा प्रायमरी oocytes असतो हा काय होतो, हॅप्लॉइड अशा सेकंडरी oocytesमध्ये कन्वर्ट होतो, कारण तिथं काय होतं, फर्स्ट मिओसिस कंप्लीट होतं. आता त्यानंतर हा जो सेकंडरी oocytes असतो सेकंड मिओसिसमधून पास होतो आणि हा जो हॅप्लॉइड असा सेकंडरी oocytes आहे ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर ओव्हममध्ये होतं आणि हा ओव्हम कसा असतो, नेहमी हॅप्लॉइड असतो. फक्त लक्षात काय ठेवायचे, तर हा जो प्रायमरी oocytes आहे जो डिप्लॉइड असतो हा ज्या वेळेला फर्स्ट मिओसिसमधून 2 सेल्सचं फॉर्मेशन करतो त्यावेळेला त्यातल्या दोन्ही सेल्स फंक्शनल असतात, त्यातली एकच सेल सेकंडरी oocyteमध्ये कन्वर्ट होते आणि उरलेली एक सेल असते ही काय होते, पोलार बॉडीमध्ये कन्वर्ट होते आणि पोलार बॉडी इज अ नॉन फंक्शनल पार्ट. ठीक आहे. आता त्यानंतर हा जो सेकंडरी oocytes असतो हा सेकंडरी oocytes ओव्हममध्ये डेव्हलप होतो, मॅच्युअर होतो आणि त्यानंतर ही जी फर्स्ट पोलार बॉडी असते ही सेकंड मिओसिस नंतर 3 नॉन फंक्शनल अशा पोलार बॉडीज फॉर्म करते. म्हणजे एका मदर सेलपासून ॲट ए टाईम फक्त एकच ओव्हम फॉर्म होत असतो, हे आपल्याला oogenesisमध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा जर फरक तुमच्या लक्षात आला तर याच्यावरती तुम्हाला जरी शॉर्ट नोट विचारली तर तुम्हाला ह्याच्यावर लिहिता येईल. आता समरी वाईज पाहिलं तर समरीमध्ये आपल्या लक्षात काय ठेवायचं, तर स्पर्मॅटोजेनेसिस जर आपण स्टडी करत असेल तर आपल्याला ह्याच्या स्मॉल फेजेस लक्षात ठेवायचे. तर कुठले, प्रीमॉर्डियल सेल्स, त्यानंतर डेव्हलपमेंट स्पर्मॅटोगोनिया, त्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, स्पर्मॅटिड्स आणि स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्ममध्ये. म्हणजे ह्या फेजेस तुम्हाला ह्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा जो तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपण oogenesis पाहिलं तर oogenesisमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी जर्मिनल इपिथेलियल सेल्स, त्यानंतर oogonia, त्यानंतर प्रायमरी oocytes, सेकंडरी oocytes आणि ओव्हम. ठीक आहे. हे झाले गॅमेटोजेनेसिसचे पॉईंट. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपला कुठला असेल तर स्पर्मचं स्ट्रक्चर असेल आणि ओव्हमचं स्ट्रक्चर असेल, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. जर तुम्हाला ह्या पॉईंटवरती काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.